नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय साधी सोपी परंतु चवीला जबरदस्त अशी मटकीची भाजी बनवतोय, जी की अगदी झटपट अशी तयार होते. चला तर मग मंडळी, वेळ न घालवता आपण लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर इथे आपण कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे. आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला अगदी बारीक बारीक असं चिरून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला इथे घ्यायची आहे मोड आलेली मटकी. मटकी आपण स्वच्छ पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घेऊयात. मटकी धुवून घेतली. आता यामधलं पाणी फेकून देऊया. आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढई व्यवस्थित अशी गरम झाली की यामध्ये घालूयात तेल. तेल छान असं गरम झालं की यामध्ये घालायचं 1 छोटा चमचा मोहरी. मोहरी छान अशी तडतडली की 1 छोटा चमचा जिरे घालायचे. जिरे फुलले की आता यामध्ये ठेचलेलं आलं आणि लसूण घालायचं आहे. सोबतच एक मध्यम आकाराचा आपण चिरलेला कांदा घालायचा आहे. कढीपत्ता घालायचा आहे आणि आता कांदा छान लालसर असा होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया. छान गुलाबी लालसर रंग येईपर्यंत कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. फोडणी छान खमंग बसली ना, मग भाजीसुद्धा चवीला तितकीच छान लागते. आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घालून व्यवस्थित असं आपण परतून घेऊया. टोमॅटो हलकासा मऊसूद होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. पहा, टोमॅटो आपण छान असा इथे परतून घेतलेला आहे. आता यामध्ये मसाले घालायचे. 1 चमचा काळा मसाला, सोबतच अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. 1 छोटा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तुमच्या रोजच्या वापरातील जे काही बेसिक मसाले असतात ते मसाले तुम्ही यामध्ये वापरू शकता. पहा, सर्व मसाले व्यवस्थित असे यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला मोड आलेली मटकी घालायची आहे. मटकी घालूयात आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. छान अशी यामध्ये आपल्याला मटकी एकजीव करून घ्यायची आहे. आता यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. ही भाजी अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होते. बनवायलाही झटपट आणि सोपी आहे आणि चवीलासुद्धा चविष्ट लागते. तुम्ही टिफिनसाठी सुद्धा अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये अशी मटकीची भाजी झटपट अशी बनवू शकता. आता मटकी शिजण्याकरता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्हाला रस्सा जितका घट्ट किंवा पातळ हवा आहे किंवा भाजी सुकी बनवायची असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. आता गॅस आपल्याला बारीक करायचा. याला उकळी आली की यावरती झाकण ठेवायचं आणि बारीक ते मध्यम गॅसवरती भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. पहा, इथे मटकीची भाजी अगदी मस्त परफेक्ट व्यवस्थित अशी शिजलेली आहे. मी हलकीशी सुक्या स्वरूपामध्ये ही भाजी बनवते. तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही रस्सा भाजी बनवू शकता. आता यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. कूट घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता सर्वात शेवटी आपल्याला यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातली. आता मिक्स करून घेऊया. मस्त अशी झटपट आपली इथे मटकीची भाजी तयार झालेली आहे. बनवायला सोपी आणि खायला चविष्ट अशी आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे. गरमागरम अशी ही मटकीची भाजी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकता. तुम्हाला आजची अगदी साधी सोपी सिंपल रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या घरगुती भोजन असेल मराठमोळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. आपल्या चॅनलवरती मी खूप साऱ्या युनिक छान छान अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, ज्या की अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होतात. त्यासुद्धा एकदा नक्की रेसिपी चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज जरूर आवडतील. चला तर मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या म्हणजेच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. चला तर मग, बाय बाय.